रात्रीचे 11 वाजले होते आणि संपूर्ण शहरात सामसूम झाली होती. सुमितच्या घरामध्ये त्याचे वृद्ध आई, वडील आणि त्याची लहान मुलगी गाढ झोपले होते. पण सुमित मात्र नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत लॅपटॉप समोर ठेवून ऑफिसचे काम करत बसला होता. त्याची पत्नी सुजाता डोळ्यात अश्रू आणून मागच्या बाजूला उभी होती. लग्न झाल्यापासून सुमितने रात्रीचा दिवस केला होता. त्याला वेळेवर जेवायला वेळ नव्हता, आपल्या वृद्ध आई-वडिलांची विचारपूस करायला वेळ नव्हता की आपल्या पत्नीसोबत 2 शब्द सुखदुःखाचे बोलायला वेळ नव्हता. तो फक्त एकाच ध्यासाने पळत होता, पैसा, यश आणि करिअर. सुजाताने अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण सुमित नेहमी तिच्यावर ओरडायचा की मी हे सगळं आपल्या कुटुंबासाठीच करतोय. आज सुजाताचा संयम सुटला होता. ती हळूहळू सुमितच्या जवळ गेली आणि तिने थेट त्याचा चालू लॅपटॉप बाजूला केला. सुमित रागाने लालबुंद झाला आणि ओरडला, हे काय वेडेपणा आहे सुजाता, तुला समजत नाही का? मी हे सगळं आपल्या कुटुंबासाठीच करतोय. मला खूप श्रीमंत व्हायचंय, मला जग जिंकायचं आहे. सुजाता शांतपणे त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, सुमित, जग जिंकणारा सिकंदरही शेवटी आपल्या माणसांशिवाय कसा मेला होता हे माहीत आहे का तुला? माणसाला शेवटी पैसा नाही तर आपली माणसं वाचवतात. सुमित सुजाताकडे आश्चर्याने पाहू लागला. सुजाताने त्याला जवळ बसवले आणि ती सांगू लागली, सुमित, इतिहासामध्ये एक असा राजा होऊन गेला ज्याने अवघ्या 20व्या वर्षी आपल्या तलवारीच्या जोरावर अर्धे जग जिंकले होते. त्याचे नाव होते सिकंदर, म्हणजेच अलेक्झांडर द ग्रेट. त्याच्याकडे अफाट संपत्ती, हिरे, जवाहरात आणि कोट्यावधीचे सैन्य होते. 15 वर्षाच्या युद्धाच्या कारकिर्दीत त्याला जगातील कोणताही योद्धा युद्धभूमीमध्ये हरवू शकला नाही. तो स्वतःला देवासमान समजू लागला होता. पण वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी जेव्हा तो एका गूढ आजाराने आजारी पडला, तेव्हा त्याची कोट्यावधीची संपत्ती आणि त्याचे अथांग साम्राज्य त्याला वाचवू शकले नाही. एका रात्री तो आपल्या मित्रांसोबत पार्टी करत होता. भरपूर मद्यप्राशन केल्यानंतर अचानक त्याच्या पाठीत तीव्र वेदना होऊ लागल्या. जणू काही कोणीतरी पाठीत थेट तलवारीचा खुपसली आहे. त्याला प्रचंड ताप आला आणि काही तासातच त्याची प्रकृती इतकी खालावली की त्याच्या शरीराची हालचाल पूर्णपणे बंद झाली आणि तो अंथरुणाला खिळला. सुजाता पुढे सांगत होती, राजवैद्यांना बोलावण्यात आले, पण कोणालाच त्याचा आजार समजत नव्हता. काही दिवसातच सिकंदरने बोलण्याची क्षमताही गमावली. तो फक्त डोळ्यांनी लोकांना पाहत होता, पण स्वतःचे हात पाय हलवू शकत नव्हता. आणि अखेर 12 दिवसांच्या तीव्र त्रासानंतर डॉक्टरांनी जाहीर केले की सम्राट सिकंदराचा मृत्यू झाला आहे. त्या काळात उन्हाळा प्रचंड होता, त्यामुळे मृतदेह काही तासातच सडू लागतो. पण निसर्गाचा एक अजब चमत्कार पाहायला मिळाला. तब्बल 6 दिवस सिकंदराचे शरीर उघड्यावर पडलेले होते, पण त्याच्या शरीरावर सडण्याची एकही खूण नव्हती. लोक त्याला देवाचा अवतार मानू लागले. पण सुमित, तो देवाचा चमत्कार नव्हता, तर विज्ञानाचे एक अत्यंत क्रूर आणि भयानक वास्तव होते. 2018 मध्ये न्यूझीलंडच्या डॉक्टरांनी यावर संशोधन केले आणि जग हादरवणारे सत्य समोर आणले. सिकंदराचा मृत्यू झाला नव्हता, तर तो गिझान-बारे सिंड्रोम नावाच्या एका अत्यंत दुर्मिळ आजाराचा बळी ठरला होता. या आजारामध्ये माणसाचे शरीर पूर्णपणे पॅरालाइज्ड होते, ज्यामुळे त्याचे श्वास इतके संथ झाले होते की प्राचीन काळातील डॉक्टरांना त्याची नाडी जाणवलीच नाही आणि त्यांनी त्याला मृत घोषित केले. याचा अर्थ असा की जेव्हा त्याला जिवंत असतानाच कबरीमध्ये दफन करण्यात आले, तेव्हा त्याचे डोकं काम करत होतं. आजूबाजूच्या लोकांची रडणे त्याला ऐकू येत होते, पण अर्धांगवायूमुळे तो स्वतःला वाचवण्यासाठी हाक मारू शकत नव्हता. सुजाताची ही गोष्ट ऐकून सुमितच्या अंगावर काटा आला. खोलीत पूर्ण शांतता पसरली होती. सुजाताने सुमितचे कापते हात आपल्या हातात घेतले आणि अतिशय भावुक आवाजात म्हणाली, सुमित, सिकंदरने मरताना आपल्या 3 इच्छा सांगितल्या होत्या. त्याची तिसरी इच्छा, जेव्हा त्याची अंत्ययात्रा काढली जाईल तेव्हा त्याचे दोन्ही हात शवपेटीच्या बाहेर हवेत उघडे ठेवले जावेत, जेणेकरून संपूर्ण जगाला कळावे की ज्या माणसाने अर्ध जग जिंकले, तोही जेव्हा या जगातून गेला तेव्हा त्याचे हात रिकामेच होते. सुमित, तू पैशाच्या मागे इतका आंधळा होऊन धावतो आहेस की घरात तुझी वाट पाहणारी जिवंत माणसं तुला दिसत नाहीयेत. जर असा पैशाच्या हव्यासापायी तुझ्या आईवडिलांना किंवा मला काही झाले, तर या कमावलेल्या कोट्यावधी रुपयांचा काय उपयोग?
आपण कोणासाठी कमवतोय? सुजाताचे हे शब्द थेट सुमितच्या काळजाला भिडले. त्याला आपल्या मोठ्या चुकीची जाणीव झाली. ज्या कुटुंबासाठी तो रात्रंदिवस धावत होता, त्याच कुटुंबाला तो अंतरावर ढकलत होता. त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला, सुजाताला घट्ट जवळ घेतले आणि त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. सुमितने त्या रात्रीपासून ठरवले की तो पैशासोबतच आपल्या कुटुंबालाही पूर्ण वेळ देईल. मित्रांनो, पूर्ण जग जिंकणारा सिकंदरही शेवटी रिकाम्या हातानेच गेला. पैसा आणि करिअर महत्त्वाचे आहे, पण कुटुंबापेक्षा जास्त नाही. आपल्या माणसांची वेळेवर काळजी घ्या. म्हणूनच पैशांच्या मागे धावताना आपल्या माणसांना कधीही अंतरावर देऊ नका. कारण पैसा पुन्हा कमवता येईल, पण गमावलेली माणसं आणि वेळ कधीही परत येत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.